मागच्या मंगळवारी म्हणजे 3 ऑक्टोबरला एक बातमी दिल्लीतल्या काही मीडिया हाऊसेसने आपल्या पोर्टलवर टाकली होती. मुरादाबाद आणि दिल्लीजवळून आयसिसच्या 3 दहशतवाद्यांना दिल्लीच्या स्पेशल टास्क फोर्सने अटक केली. हे भारतातलं आयसिसचं स्लीपर सेल चालवत होते. हे जे काही अतिरेकी होते यांचा पाकिस्तानात बसलेला आका फरहतुल्ला घोरी हा या तरुणांना मार्गदर्शन करून येत्या काळात अयोध्येच्या राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी तिथं जमलेल्या भाविकांच्या गर्दीत बॉम्बस्फोट घडवून आणणार होते. तर दिल्लीतल्या अक्षरधाम मंदिरातही असाच बॉम्ब हल्ला करायचा त्यांचा प्लान होता. हे तिघेही इतरांच्या मदतीनं राम मंदिर प्रतिष्ठापना आटोपली की वेगवेगळ्या ठिकाणी असे आत्मघातकी हल्ले करण्याच्याही तयारीत होते. त्यासाठी त्यांनी प्रत्येक जागेची पाहणी केली होती, रेकी केली होती. तर गुजरातमधल्या RSS म्हणजे संघाच्या आणि भाजपाच्या काही नेत्यांच्या घरांचीही रेकी यांनी करून ठेवली होती. राम मंदिराच्या प्रतिष्ठापनेनंतर या नेत्यांच्याही हत्या घडवायची योजना आयसिसची होती. दिल्ली पोलिसांना जे काही इनपुट्स मिळाले होते त्याच्या बेसवर त्यांनी या दहशतवाद्यांना लागलीच अटक केली. पण पुढचा अनर्थ टळला असं आपण आत्ताच म्हणू शकत नाही. याचं कारण असं आहे की पाकिस्तानात बसलेला फरहतुल्ला घोरी याने भारतात आयसिससाठी काम करणाऱ्या तरुणांचं फार मोठं जाळं विणून ठेवलेलं आहे, जे अद्याप आपल्या सुरक्षा यंत्रणांना पुरतं उद्ध्वस्त करता आलेलं नाही. IB आणि NIA या आयसिसच्या नेक्ससचा धांडोळा घेत आहेतच, पण मला आश्चर्य आपल्या मीडियाचं वाटते की दिल्लीतल्या काही राष्ट्रवादी न्यूज चॅनल्सनी आणि त्यांच्या पोर्टल्सनी ही बातमी दाखवली, प्रसिद्ध केली. पण आपल्याकडच्या काही कद्रू मनोवृत्तीच्या लोकांना आणि त्यांच्या बिस्किटांवर शेपूट हलवणाऱ्या पत्रकारांना या बातमीची काहीच पडलेली नव्हती. पण अशा प्रकारचा हल्ला हा राम मंदिर प्रतिष्ठापनेच्या नंतर होईल असं भाकीत करणाऱ्या आपल्याकडच्या काही राजकीय नेत्यांची भूमिका आता या अटकांनंतर चौकशीच्या भोवऱ्यात सापडणार आहे. कशी तेच पुढच्या काही मिनिटात सांगणार आहे मी तुम्हाला. नमस्कार, मी प्रभाकर सूर्यवंशी आणि तुम्ही पाहत आहात आकार DG9. मित्र, पकडलेल्या तिघांची जरा पार्श्वभूमी तपासून पाहायला हवी. यांचा म्होरक्या जो होता मोहम्मद शाहनवाज आलम तिघांचा, हा जुलैमध्ये पुण्यात NIAने टाकलेल्या एका छाप्यात पोलिसांना चकवून पळून गेला होता. खरं तर त्यावेळेला तो पकडला गेला असता. तेव्हापासून त्याच्यावर 3 लाख रुपयाचं इनाम लावलं होतं सरकारने, NIA. हा आलम नागपूर विद्यापीठातून BTech झालेला आहे. तर मायनिंग इंजिनिअरिंग आणि ब्लास्टिंग टेक्नॉलॉजी जी आहे त्याचा तो स्टुडंट होता. तर दुसरे दोघे त्यातला अर्शद वारसी हा सुद्धा BTech झालेला आहे आणि आता तो जामिया मिलिया इस्लामिया या युनिव्हर्सिटीतून PhD करत होता. तिसरा आहे मोहम्मद रिजवान अशरफ, हा सुद्धा BTech झालेला आहे, पण IT मधून झाला आहे. मायनिंग, इलेक्ट्रॉनिक्स, IT या क्षेत्रातल्या आपल्या ज्ञानाचा फायदा उचलत हे तिघेही भारतात ऐन सणासुदीच्या तोंडावर आणि राम मंदिराच्या प्रतिष्ठापनेच्या मुहूर्तावर 26/11पेक्षाही मोठं कांड करण्याच्या प्रतीक्षेत होते. कारण यांची तयारी पूर्ण झालेली होती. त्यांनी एक ड्राय रनही केला होता राजस्थानमध्ये. त्यांना ज्या घरातून अटक केलं गेलं त्या ठिकाणी IED, डिटोनेटर्स आणि इतर स्फोटकही सापडलेली आहेत. आयसिस आपल्या मनसुब्यात यशस्वी ठरली असती तर मोठा गजब माजला असताच, पण एक मोठं षडयंत्र सक्सेसफुली राबवलं गेलं असतं. एक नरेटिव्ह सक्सेसफुली सेट केलं गेलं असतं. आता हे नरेटिव्ह काय आणि षडयंत्र कोणतं? तर मित्र, सगळ्यात आधी तुम्हाला मी काही जुन्या घटना आणि त्या घटनांमधल्या पात्रांनी केलेल्या घोषणांची आठवण करून देऊ इच्छितो. दिल्लीत 2 महाभागांनी एकाच प्रकारचं वक्तव्य केलं होतं की राम मंदिराच्या प्रतिष्ठापनेच्या आसपास देशात आतंकवादी हमले घडवून आणले जातील. पुलवामा सारखे. त्यात मोठी जीवितहानी होईल. मी मुद्दाम पुलवामा सारखे म्हणालो. आणि त्याचं भारतीय जनता पक्षाकडून राजकीय भांडवल केलं जाईल, धार्मिक तेढ निर्माण केली जाईल, ज्याचा थेट फायदा 2024च्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपाकडून उठवलं जाईल. ही वक्तव्य होती. ही वक्तव्य कोणाची होती? सत्यपाल मलिक, एक्स गव्हर्नर जम्मू काश्मीर, आणि प्रशांत भूषण यांची. आता असला दहशतवादी हल्ला होणार आहे, लोक मरणार, नुकसान होणार आणि त्याचा फायदा मात्र भाजपाला होणार, हे जर सगळे या 2 महान आत्म्यांना आधीच कळलेलं होतं तर त्यांना हे सुद्धा माहीत असायलाच हवं होतं की हे हल्ले नेमके कोण करणार होते. त्यांच्या वक्तव्यानुसार आणि त्यांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार भारतात 26/11 सारखा महाभयंकर हल्ला होणार होता हे स्पष्टच झालंय आणि नियोजित हल्लेखोरांना अटक देखील झालेली आहे. मग ही हल्ल्याची माहिती जर प्रशांत भूषण
आणि सत्यपाल मलिक यांना होते, तर त्यांना हल्लेखोरांबद्दलही काहीतरी इनपुट्स असणार की. मग या महाभागांची चौकशी का केली जाऊ नये? प्रकरणाच्या मुळाशी जाता येईल की जर चौकशी झाली तर. आता जरा वळूयात महाराष्ट्राच्या राजकारणाकडे. जे भाष्य प्रशांत भूषण आणि सत्यपाल मलिक यांनी केलं होतं तसंच भविष्य आपल्या उठाबशी गटाच्या प्रमुखांनी, कमरेवर हात ठेवणाऱ्या, त्यांनीही केलं होतं. तेही एका जाहीर भाषणात वर्तवलं होतं. ऐका काय बोलले होते ते. राम मंदिरासाठी देशभरातून लाखोच्या संख्येने हिंदू बोलवायचे, बस, गाड्या, ट्रेन सगळ्यातनं यायचं आणि तिकडनं झाल्यानंतर परतताना मध्ये कुठेतरी गोधरा घडवायचा. करू शकतात, हल्ला होऊ शकतो. कोणत्या तरी वस्तीमध्ये बस जाळतील, दगडफेक करतील, माणसं मारतील, पुन्हा देश पेटेल, पुन्हा तेच ते सगळं तेच ते आणि तेच ते पुन्हा घरांच्या होळ्या पेटतील आणि त्या पेटणाऱ्या घरांच्या होळीवरती यांच्या राजकीय पोळ्या ते भासतील. पक्षप्रमुखांच्या या वक्तव्यांना हिंदूंनी एवढं गांभीर्यानं घेतलं नव्हतंच, पण एका मुस्लिम उलेमानं मात्र यांच्या बेगडी मुस्लिम प्रेमाची पार कलई करून टाकली होती. तीही कशी तेही ऐका. उद्धव ठाकरे जो शिवसेना के प्रमुख हैं, उन्होंने बयान दिया है कि हिंदुस्तान के हालात, राम मंदिर कार सेवक की जब राम मंदिर का इफ्तिताह होगा वहाँ से लोग गुजरेंगे ट्रेनों और बसों के जरिए, तो कहीं न कहीं कोई हादसा या फिरका वाराना फसाद हो सकता है. तो ये इनपुट उनके पास में कहाँ से है, उनको ये जानकारी कहाँ से मिली है कि यहाँ पे फिरका वाराना फसाद हो सकता है, हिंदू मुस्लिम राइट हो सकता है? अगर उनके पास में इनपुट है और ये बात उन्होंने कही है सबूतों के साथ, तो उनको हुकूमत को बाखबर करना चाहिए ताकि देश की सालमियत, देश की एकता और अखंडता, यहाँ के लोगों की सुरक्षा सबसे ज्यादा अहम है. उन्होंने ये न करके एक भ्रमित करने वाली बात की है. हिंदुस्तान के लोगों को सबसे पहले उनकी जिम्मेदारी बनती है, वो जिम्मेदार शख्सियत हैं और एक मुख्यमंत्री भी रह चुके हैं. और जहां तक बाबरी मस्जिद के ताल्लुक से बात है, तो मैं उनको याद दिलाना चाहता हूं कि उनके बाप ने 6 दिसंबर 1991 में जब बाबरी मस्जिद शहीद हुई, तो सबसे पहला रिएक्शन बाबरी मस्जिद की शहादत पर उनके बाप बाल ठाकरे जी का आया था. उन्होंने कहा था कि मुझे गर्व है कि मेरे शिवसैनिकों ने बाबरी मस्जिद जैसे कलंक के ढांचे को ढा दिया. वो याद करें वो कौन सा हिंदुत्व था और ये आज कौन सा हिंदुत्व है. क्या हिंदुत्व की परिभाषाएं बदल चुकी हैं? मित्र हो, राजकारण एका बाजूला आणि देशाची सार्वभौमता एका बाजूला. देशाच्या अखंडतेशी प्रतारणा करून निव्वळ पॉलिटिकल मायलेज खाण्यासाठी जर देशाची सुरक्षितता हे राजकारणी पणाला लावत असतील तर त्यांना देशद्रोहीच ठरवलं पाहिजे. उद्धवजींनी नवीच थिअरी मांडली होती की राम मंदिराच्या उद्घाटनानंतर गोधरा 2.0 घडणार आहे, दुसरं गोधरा. अरे पण तुमच्याकडे ठोस पुरावे असतील तर त्याच्या आधारे तुम्हाला तुमचा देश वाचवायला पुढे यायला नको का? की होऊ दे स्फोट, मला माहिती आहे आयसिसवाले घुसलेत, ते कांड करणार आहेत, पण सगळं झालं की याचं खापर मला भारतीय जनता पक्षावर फोडायचं ना, मग कशाला आत्ताच बोलू. आता फक्त हुल देऊन, हिंट देऊन ठेवली. याला काय म्हणतात? याला काय म्हणतात मित्र? नवरा मेला तरी चालेल पण सवत रंडकी झालीच पाहिजे, ही यांची प्रवृत्ती आहे. मित्र, पकडलेल्या अतिरेक्यांकडून एवढं तर स्पष्ट झालं की होय, राम मंदिराच्या उद्घाटनाच्या आसपास हे कांड घडवणार होते लोक, आणि ते गोधरा इतकं मर्यादित नव्हतं तर 26/11 सारखं व्यापक असणार होतं. काही म्हणा, या सवतींच्या आपसातल्या भांडणात नवरा गचकण्याआधीच प्रशांत भूषण, सत्यपाल मलिक किंवा पाटणकर काढावाले पक्षप्रमुख यांच्या इनपुट्समुळे NIA आणि IB सारख्या तपास यंत्रणा सतर्क झाल्या आणि अतिरेक्यांचा डाव उधळला गेला. आताशा एक ट्रेल सापडलाय. पुढचा सगळा प्लान अद्याप डिस्चार्ज व्हायचा आहे. हा एक टिकटिकणारा टाईम बॉम्ब आहे. यांची स्लीपर सेल्स भारताच्या कानाकोपऱ्यात पसरलेली आहेत. त्यामुळे धोका टळलाय असं म्हणता येणार नाही आणि निर्धास्त तर बसताच येणार नाही. पण ठाकरे, भूषण, असत्यपाल या त्रिमूर्तीनं एक प्रकारे सरकारला मदत केली आहे असं लोक उपहासानं बोलत आहेत. पण जर का हा कट उधळला गेला नसता आणि देशात मोठं कांड घडलं असतं तर या तिघांना याबाबत माहिती असताना सरकारला ती का दिली नाही या मुद्द्यावर कोर्टात खेचता येईल, कारवाई करता येईल. असं करता आलं असतं का? हा प्रश्न आजच्या घडीला मला सतावतोय, एक भारतीय म्हणून सतावतोय.
तुम्हाला काय वाटतं, राजकीय फायद्यासाठी देशाची अंतर्गत सुरक्षितता अशी धाब्यावर बसवली जाऊ शकते का? राजकारणी खरंच एवढे उलट्या काळजाचे असतात का? काय वाटतं तुम्हाला? कमेंट्स करून नक्की कळवा. तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच. तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.